या धारून आली दैनिक जनजागृती न्यूजमध्ये आपले सर स्वागत आहे। आज दिनांक 15 जून 2026 आज आपण सिल्लोड तालुक्यातील सिल्लोड शहरातील नगर परिषद प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळेमध्ये नगर परिषद शाळेमध्ये आलेलो आहे। आज सिल्लोड सोयगावचे आमदार अब्दुल सत्तार साहेबाच्या हस्ते आज विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आला। आज सुरुवात झाली शाळेची। मुख्याध्यापक साहेब चव्हाण सर आपल्यासोबत आहे, यांच्याकडून याची प्रतिक्रिया जाणून घेऊया आपण की आज कार्यक्रम झाला, नेमकं कार्यक्रमात काय काय बोलले सर आणि कसा कार्यक्रम झाला। सर नमस्कार, जनजागृती न्यूजमध्ये आपले सर स्वागत आहे। चव्हाण सर, आजचे जे कार्यक्रम झाला त्याबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त करा। नमस्कार सर, आज शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शक सूचनानुसार दरवर्षी 15 जून या शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळा प्रवेशोत्सव राज्यामध्ये सर्वच शाळांमध्ये साजरा केला जातो। विशेष करून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमधील पटसंख्या कमी होण्याचे काही प्रश्न असतील, त्यासोबत गुणवत्ता असेल, या दोन्ही गोष्टीला धरून शासकीय शाळांमधील पटसंख्येमध्ये दुपटीनं वाढ व्हावी, गुणवत्तेमध्ये वाढ व्हावी, या विशिष्ट हेतूने महाराष्ट्र शासनाने या कार्यक्रमाची पायाभरणी केली आहे। 15 जून हा शाळेचा पहिला दिवस संपूर्ण राज्यामध्ये शाळा प्रवेशोत्सव म्हणून साजरा करण्यात येतो। याच कार्यक्रमाच्या अनुषंगाने आमच्या नगर परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळा सिल्लोड या ठिकाणी आज खूप मोठ्या उत्साहामध्ये हा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाला या मतदारसंघाचे सन्माननीय कर्तव्यदक्ष असे आमदार माननीय अब्दुलजी सत्तार साहेब या ठिकाणी या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपस्थित होते। त्यांच्या उपस्थितीमध्ये सन्माननीय नगराध्यक्ष समीर भैया सत्तार साहेब, तसेच या तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी महाजन साहेब, उपनगराध्यक्ष श्रीमान विठ्ठलदादा सपकाळ साहेब, त्याचसोबत नगर परिषदेचे मुख्याधिकारी उपमुख्याधिकारी श्री अजगर पठाण साहेब हे सुद्धा या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित होते। आणि सन्माननीय आमदार साहेबांनी या शाळेसाठी खूप मोठ्या कष्टाने, खूप मोठ्या प्रेरणेने या सर्व गोष्टी या सिल्लोड शहरवासियांसाठी या ठिकाणी खेचून आणलेल्या आहेत। त्या विकास कामांमध्ये प्रामुख्यानं आपल्याला जे काही काम घेता येईल त्याच्यामध्ये ही भव्य दिव्य अशी इमारत या ठिकाणी सन्माननीय आमदार साहेब यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी उभी राहिली। त्याचसोबत गुणवंत असे शिक्षक पवित्र पोर्टलमार्फत या शासकीय शाळेमध्ये भरतीसुद्धा करण्यात आले आणि या सिल्लोड शहराच्या प्रत्येक नागरिकाचं भाग्य समजेल की मी एकाच वेळेस शासकीय शाळेमध्ये शासकीय भव्य दिव्य इमारत आणि उच्च शिक्षित असे सर्व शिक्षक वर्ग या ठिकाणी सन्माननीय साहेबांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिले। म्हणून मी सर्व शहरवासियांना नम्र विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण सिल्लोड या शाळेच्या प्रांगणामध्ये त्या संपूर्ण सिल्लोडवासियांची जडणघडण झालेली आहे। पुढच्या काळामध्ये भविष्यामध्ये सुद्धा या शाळेतून शिकून मोठे झालेले जे पालक असतील त्या पालकांनी विशेष करून या शाळेवरती मोठ्या प्रमाणामध्ये विश्वास दाखवून आपल्या पाल्यांचा प्रवेश पुनश्च एकदा या शाळेमध्ये घ्यावा आणि शाळा प्रशासनास मदत करावी, असं नम्रपणे मी सर्व पालकांना आवाहन करतो आणि तुमचे आभार व्यक्त करतो की तुम्ही शाळेपर्यंत आलात आणि शाळेच्या या चांगल्या कार्यक्रमाची आपण दखल घेतली। धन्यवाद साहेब। मॅडम, आपलं शुभ नाव? मी मीरा तुकाराम कावले मॅडम, आज PI साहेब बोलले, लहान मुलांना काहीतरी टिप्स दिल्या, त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया? हो, साहेबांनी गुड आणि बॅड जे आहेत टचबद्दल माहिती सांगितली आणि ती माहिती म्हणजे खरंच आजच्या जगामध्ये प्रत्येक मुलीला सगळ्यांनाच ती माहिती असणं आवश्यक आहे। ती माहिती त्यांनी सांगितली, तर आपण शिक्षक म्हणून सगळ्यांना सांगतो, पालक म्हणून सगळ्यांना सांगतो, पण अधिकाऱ्यांनी जी आपल्याला सांगितली माहिती ती खरंच खूप छान होती आणि त्यांचे खरंच धन्यवाद की त्यांनी ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना व्यवस्थित समजून सांगितलं। 112 नंबरवर डायल करा। हो, जर आपल्याला काही अडचण येत असेल तर 112वर डायल करून आपण त्यांचा सुद्धा सपोर्ट घेऊ शकतो, हे त्यांनी सांगितलं। सर नमस्कार। सर आपलं नाव? सर नमस्कार, मी राहुल लक्ष्मण कोळेकर। मी आजच्या ज्या कार्यक्रम झाला आपला त्यामध्ये माननीय मंत्री महोदय आमदार साहेब हे देखील उपस्थित होते। त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना काही मार्गदर्शक सूचना केल्या, त्याचबरोबर त्यांनी आपल्या शाळेमध्ये होत असलेले उपक्रम आणि त्याच्यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश त्यासाठी त्यांनी मुलांचा सत्कारही केला। त्यामध्ये आपल्या शाळेतून 8वी NMS परीक्षेमध्ये पात्र असलेले विद्यार्थी, स्वीरमन परीक्षेमध्ये पात्र झालेले विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन त्यांनी इस्रोमध्ये जाण्यासाठी
जवळपास आर्थिक मदतही त्यांनी केलेली आहे सर्व मुलांसाठी. आपली मुलं इस्रोमध्ये पण जाणार आहेत. त्याचबरोबर आपल्या परीक्षा ज्या होतात स्कॉलरशिप असतील, त्याच्यामध्ये जे नाविन्यपूर्ण विद्यार्थी असतील, यश मिळवलेले विद्यार्थी असतील, त्यांचा या ठिकाणी सत्कार झाला. आपल्या शाळेतील विद्यार्थी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये तृतीय क्रमांक मिळवला, त्याचंही त्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार समारंभ आयोजित केला होता. आज पहिल्या दिवशी साहेबांनी शिक्षकांना विद्यार्थ्यांना काही मार्गदर्शक सूचना केल्या. त्या सूचनेमध्ये आवश्यक तो बदल करून आपल्या शाळा कशा तालुक्यातच नाही तर जिल्ह्याहून आपल्या राज्यस्तरामध्ये प्रथम शाळा कशी राहील याबद्दल त्यांनी काही मार्गदर्शक सूचना शिक्षकांना केल्या. आणि आम्ही त्याचप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे, नगराध्यक्ष साहेबांच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये आपली ही शाळा, आपल्या ह्या सर्व 7ही नगर परिषदांच्या शाळा नक्कीच राज्यामध्ये प्रथम क्रमांकापर्यंत कशा पोहोचतील यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहू आणि या गोरगरीब लेकरांचं, या सिल्लोड तालुक्यातील विद्यार्थ्यांचं भवितव्य नक्कीच उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. ही होती आमदार अब्दुल सत्तार साहेबाच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळा यामध्ये. सर बोला. नमस्कार. आजचं गणवेश वाटप केलं याबद्दल बोला. नमस्कार सर. आज या शाळा प्रवेशोत्सवाच्या निमित्तानं सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते, आमचे सर्वांचे मार्गदर्शक, लोकप्रिय आमदार माननीय श्री अब्दुलजी सत्तार साहेब यांच्या शुभ हस्ते आज या नगरपरिषद शाळेच्या प्रांगणामध्ये विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आला. त्याचबरोबर मोफत पाठ्यपुस्तकं वाटप करण्यात आली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी जे जे आवश्यक साहित्य असतं त्या साहित्याचं देखील वाटप आदरणीय आमदार साहेबांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात आलं. आणि निश्चितच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी आम्ही सर्व शिक्षक या ठिकाणी कटिबद्ध आहोत. आणि येणारा काळ हा नगरपरिषद शिक्षण विभाग नक्कीच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याला घेऊन पुढे जाणारा असेल अशी ग्वाही मी या ठिकाणी देतो. धन्यवाद. ही होती सिल्लोड शहराची नगर परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळा. या शाळेमध्ये सर्व पालकांना तालुक्यातील असतील किंवा शहरातील असतील आपल्या मुलांचा प्रवेश करावा किंवा सुसज्ज झालेली आहे. आणि याचे मार्गदर्शक अब्दुल सत्तार साहेबाच्या मार्गदर्शनाखाली ही शाळा चालत आहे. मी पुन्हा आवाहन करेल की इथंच प्रवेश घ्या. सगळं विद्यार्थी असेल, विद्यार्थिनी असेल. मी पुन्हा येईल. जनजागृती न्यूज, सय्यद हारून. जय. हे कार्यक्रम असलं